MSCITच्या सेशन नंबर 44मध्ये सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर थर्ड. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर फोर्थ. आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट आहे. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आउट ऑफ आपल्याला पडलेले आहेत. नेक्स्ट आपण टेस्ट युअर नॉलेज म्हणजे नॉलेज चेकला जाऊया आपण. हे आपल्याला एका अटेम्प्टमध्ये आउट ऑफ पाडायचे असतात. सो या ठिकाणी फर्स्ट प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी फोर्थ नंबर आणि सेकंड ऑप्शन या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट. हे तुम्ही पाहू शकता आपल्याला आउट ऑफ पडलेले आहेत या ठिकाणी. परत एकदा टेस्ट युअर नॉलेजमधलं नॉलेज चेक जे दुसरं आहे ते आपण सोडूया. 44मधलं स्टार्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे असणार आहे आपलं ते आहे चौथं ऑप्शन. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कंट्रोल N म्हणजे शेवटचं ऑप्शन नंबर 4. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड. तुम्ही बघू शकता आउट ऑफ पडलेले आहेत. पुढचा नॉलेज चेक आपल्याला बघायचा आहे या ठिकाणी 44चा. गो अहेड करून स्टार्टवर क्लिक करा. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2. आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर थर्ड कार्बन कॉपी. CC म्हणजेच कार्बन कॉपी असते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला आउट ऑफ पडलेले आहेत. सॅम्युलेशन क्वेश्चन्स सोडूया. आपल्याला ईमेलचं बॅकग्राऊंड अट्रॅक्टिव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक ब्लू काम नावाची थीम इन्सर्ट करायची आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जावं लागेल फाईल टॅबमध्ये. फाईल टॅबमध्ये क्लिक केल्याच्यानंतर ऑप्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर एक टॅब उघडेल आपल्याला त्या ठिकाणी. तिथे आपल्याला जायचं आहे मेल. जनरलच्या खाली मेल ऑप्शन असतो. मेलवर क्लिक करायचं त्या ठिकाणी आपल्याला. त्याच्यामध्ये क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला स्टेशनरी आणि फॉन्ट्स या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर थीम्सवर क्लिक करायचं आहे आपल्याला. त्याच्यामधून आपल्याला ब्लू काम हे जे आहे हे आपल्याला चूज करायचं आहे. ह्याला क्लिक करायचं आहे. ह्याला क्लिक केल्याच्यानंतर इथे ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथेसुद्धा ह्या ठिकाणी इथे पण आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. आणि फायनली आपल्याला ह्या तिसऱ्या स्लाईडवर सुद्धा ओके क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याला सिग्नेचर म्हणून एक जो फोटो आहे तो अपलोड या ठिकाणी करायचा आहे. फाईलमध्ये जा. फाईलमध्ये गेल्याच्यानंतर ऑप्शन या बटनावर क्लिक करा. सेम आहे या ठिकाणी. परत मेल बटनावर क्लिक करा. या ठिकाणी आता आपल्याला सिग्नेचर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करण्यासाठी आपल्याला माय फाईल्समध्ये जाऊन आपल्या कंपनीचा जो लोगो आहे तो सिलेक्ट करून त्या ठिकाणी इन्सर्ट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. येस करा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आउट ऑफ आपल्याला 100 आउट ऑफ 100 पडलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंगचा. प्रोसीडवर क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. सो PIM म्हणजेच पर्सनल इन्फॉर्मेशन मॅनेजर याचा अर्थ काय, याचा उत्तर काय, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी याचं बरोबर उत्तर असणार आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी ट्रू असं आहे आणि त्या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला ऑप्शन नंबर सेकंड. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं गायडेड डू इट युअर सेल्फ. याच्यामध्ये आपल्याला परत काही प्रश्न सोडवायचे. सो आता आपल्याला या ठिकाणी एक ब्लँक एक्सेल शीट ओपन करून C2 या सेल नंबरवर आपल्याला कॉन्फ्रिंगो IT सर्व्हिसेस हे आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्याच्यासाठी आपण स्टार्ट बटनावर क्लिक करा. स्टार्ट बटनावर क्लिक केल्याच्यानंतर ऑप्शन्समधून आपल्याला एक्सेल सिलेक्ट करायचं आहे आणि एक्सेल ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे ऑप्शनमध्ये ब्लँक वर्कबुक आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी ब्लँक वर्कबुक आलेली आहे. ब्लँक वर्कबुकला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सांगितलं होतं C2 या सेलमध्ये आपल्याला कॉन्फ्रिंजो IT सर्व्हिसेस हे आपल्याला टेक्स्ट या ठिकाणी लिहायचं आहे. सो C2 याच्यावर क्लिक करून या ठिकाणी तुम्ही जे पण तुमचं टेक्स्ट दिलेलं आहे या ठिकाणी मी टेक्स्ट लिहितो आहे. तुम्ही सेम क्वेश्चनमधलं टेक्स्ट तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता त्या ठिकाणी. सो या ठिकाणी लिहा आणि त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं उत्तर सक्सेसफुली आपण सोडवलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, आपल्याला एक पिक्चर आपल्याला इन्सर्ट करायचं आहे आपल्या चॉईसनी, म्हणजे तुमच्या आवडीचा एखादा पिक्चर या ठिकाणी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन आपल्याला इमेजेस ग्रुपचा वापर करून पिक्चर एखादी इन्सर्ट करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला दिलेली जी डॉक्युमेंट आहे ती उघडेल. त्याच्यानंतर आपल्याला इन्सर्टला जायचं आहे. इन्सर्टवर क्लिक करून पिक्चर या ऑप्शनवर क्लिक करून ज्या ठिकाणी आपले पिक्चर्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला डबल क्लिक करून पिक्चर सिलेक्ट करून इन्सर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत सेशन कंप्लीशन टेस्ट, सेशन नंबर 44. स्टार्ट बटनावर क्लिक करा. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड. तिसऱ्या प्रश्नाचंसुद्धा या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड उत्तर आहे. चौथ्यासुद्धा या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर थर्ड आहे. सो ह्या ठिकाणी आपला सेशन नंबर 44 इराचा या ठिकाणी आपला संपलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला आउट ऑफ मार्क या ठिकाणी आपल्याला पडलेले आहेत. सो अशाच सेशन्ससाठी उत्तरांसाठी आम्हाला फॉलो करा.